लाखो वर्षापासून चालत असलेला हा सनातन धर्म, काय कमी आहे या धर्मामध्ये जो तुम्ही दुसरा पंथ निर्माण केला? मागचा पुढचा काही विचार करायचा नाही, उठायचं, पंथ काढायचं, असे धर्म काढायचे. आणि वेद विधींनी जे निर्माण केलेलं आहे, वेद विधीचा धिक्कार करून एखादी पंथ तयार करायचा आणि भलतच काहीतरी त्याचे तत्व काढून आपलं आत्मज्ञान दुसऱ्याला सांगत फिरायचं, आपले काळे तोंड घेऊन जगामध्ये फिरायचे. कोणी अधिकार दिला तुम्हाला? कुठला तुमचा कर्म भ्रष्ट गुरु आहे ज्यांनी नाथ संप्रदाय तयार केला? तुझ्या मुद्रा काय आहे ती तर काढून ठेव आणि जुन्या धर्माचा स्वीकार करून या ठिकाणी चालता हो, अन्यथा प्राणाला मुक्षी. कोण आहे हा साधक? नाथांना एवढ्या कडक शब्दामध्ये नाथ संप्रदायाविषयी अपशब्द बोलतोय. काय आहे ही कथा जाणून घेऊया. नवनाथ भक्तिसाराचा अध्याय 7. कालच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं कालिकेसोबत मच्छिंद्रनाथांनी सख्य करून त्या ठिकाणी 3 दिवस राहिले आणि तिच्या आतिथ्याचा स्वीकार करून पदभ्रमण करीत मच्छिंद्रनाथ पुढे निघाले. मच्छिंद्रनाथ उत्तर दिशेने भ्रमण करीत असताना हरिहरेश्वराचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन गदा तीर्थाचं स्नान केलं आणि पुढे आता पर्वत प्रदक्षिणा करावी या उद्देशाने मच्छिंद्रनाथ निघाले. मच्छिंद्रनाथ निघालेले असताना योगायोगानं वीरभद्राची मच्छिंद्रनाथाला भेट झाली. तर वीरभद्र हा कोण होता? प्रत्यक्षात शंकराचा पुत्र. शंख, डमरू आणि धनुष्यबाण धारण केलेला हा वीरभद्र शिंगी स्वतः त्याने धारण केलेली होती. ज्ञानवंत आणि वैराग्यवंत असणारा तो योगी मानव वेश धारण करून पृथ्वीवरती परिभ्रमण करत होता. प्रत्यक्षात जे रज, तम आणि सत्व हे जे गुण आहेत, या गुणांचा यांना ताब्यात ठेवण्यासाठी आपल्या हातामध्ये वीरभद्रांनी त्रिशूळ घेतलेलं होतं. महादेवाचे सगळे जे आयुध आहेत, कामक्रोधावर मात करण्यासाठी धनुष्य धारण केलेला होता. मच्छिंद्रनाथ स्नान करून येत असताना वाटेमध्ये ज्ञान संपन्न अशा वीरभद्राची मच्छिंद्रनाथाची भेट झाली. वीरभद्र मच्छिंद्रनाथाला म्हणतात कसे? वीरभद्रांनी मच्छिंद्रनाथाला प्रणाम केला आणि वीरभद्र म्हणतात, महाराज आपण कोण आहात? आपलं नाव काय आहे आणि कोणत्या पंथाचे आपण आहात? मच्छिंद्रनाथांनी वीरभद्राचे ते प्रेमळ शब्द ऐकले आणि मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, या देहाला मच्छिंद्र असं नाव आहे. मी नाथ पंथाचा आहे आणि जती आहे. नाथपंथ हा शब्द ऐकला, मच्छिंद्रनाथाचा संपूर्ण अवतार पाहिला. गळ्यामध्ये शिंग धारण केलेलं होतं, रुद्राक्षाच्या माळा होत्या, भस्म लावलेलं होतं आणि केशरी असा टिक्का गंध लावलेला होता. कान फाडलेलं होतं. मच्छिंद्रनाथांनी चेष्टा करावी या उद्देशाने वीरभद्रांनी मच्छिंद्रनाथांना विचारलं, महाराज आपण मुद्रा धारण करता आणि हे कान फोडून घेता, का बरं कान फोडून घेता? ह्याच्या मागली काय प्रथा आहे? त्यावर नाथ उत्तर देतात, ही काय प्रथा आहे किंवा यामागचं काय कारण आहे ते मी काही जाणत नाही. हा, परंतु आमच्या संप्रदायामध्ये गुरुची जी आज्ञा आहे, गुरुचा जो आदेश आहे, तोच आदेश अंतिम आदेश समजून आम्ही त्या आदेशाप्रमाणे कार्य करतो, पृथ्वीवर परिभ्रमण करतो. मच्छिंद्रनाथाचं उत्तर ऐकल्यानंतर
वीरभद्र म्हणतो, कुठला आहे म्हणले नाथ संप्रदाय हा? कशासाठी निर्माण केलेला गेलेला आहे? सनातन धर्म, लाखो वर्षापासून चालत असलेला हा सनातन धर्म. काय कमी आहे या सनातन धर्मामध्ये जे तुम्ही दुसरा संप्रदाय स्थापन केला, दुसरा पंथ स्थापन केला? नाथ पंथ, नाथ संप्रदाय कशासाठी स्थापन केला? मागचा पुढचा काही विचार करायचा नाही, पंथ संप्रदाय स्थापन करायचे आणि आपलेच काहीतरी तत्वबोधाच्या गोष्टी लोकांना सांगून काळ तोंड घेऊन या त्रिभुवनामध्ये फिरायचे. कोणी अधिकार दिला तुम्हाला हा पंथ स्थापन करायचा? आणि कुठला आहे तुमचा हा कर्मभ्रष्ट गुरु? अनादिकालापासून चालत असलेल्या सनातन धर्माला सोडून, योग याग विधी होम हवन या सगळ्या क्रिया सोडून आपलाच पंथ निर्माण करून फिरायचं काळ तोंड करून. मच्छिंद्रनाथांनी वीरभद्राचे ते कठोर शब्द ऐकले आणि मच्छिंद्रनाथ म्हणतात, अरे म्हणले अधमा, कुणाची निंदा करतोयस? तुझ्या आहे का काही लक्षात? महामूर्खा, तुझ्या या शब्दामुळं माझ्या आत्म्याला दुःख झालं, माझ्या मनाला दुःख झालं. एखाद्याचा आत्मा दुखावणं ह्यामध्ये कुठला कर्म आला, कुठला चांगला धर्म आला? आणि काय हे धर्माची व्याख्या तू करतो आहेस आणि सांगतो आहेस? तुझ्या या कठोर शब्दामुळे माझा आत्मा द्रवित झाला, माझ्या आत्म्याला दुःख झालं, जीविताला माझ्या पीडा झाली. अरे म्हणले, तुझ्यासारख्याच जर दर्शन झालं, तुझ्यासारख्याच बघितलं तर तुझ्यासारख्याला तर स्नान करावं म्हणले, तोंड बघून म्हणले असल्या माणसाचं. नाथांनी असं बोलल्याबरोबर वीरभद्राने धनुष्य सज्ज केला आणि धनुष्य सज्ज करून युद्धासाठी सज्ज नाथावरती असे बाण सोडण्याच्या तयारीमध्ये आहे. वीरभद्राचा तो कृती पाहिली आणि मच्छिंद्रनाथ म्हणतात, कर कर तयारी कर, काय युद्धाची तयारी करायची ती कर. तुझ्यासारखे असे लई 56 बघितले. अरे म्हणले, असले सोंग करणारे मी लई बघितलेत म्हणले. बोकडाच्या गळ्याला जे स्तन असते का म्हणले, त्या स्तनामधून दूध काढताना कधी कोणी पाहिलंय का? हावभाव तुझे बक्कळ चांगले आहेत, परंतु या नाथापुढे तुझं काहीच टिकणार नाही. वीरभद्रांनी म्हणलं, बर झालं, बस म्हणले, तुझी वटवट बस झाली, बघू म्हणले ये युद्धाला. तुला दुर्बुद्धी सुचली आहे म्हणले, माझ्या नादाला लागलेला आहेस आणि आत्ताच क्षणार्धात तुझं होत्याचं नव्हतं होतंय. तू बघ म्हणले, तुझा काळ काय म्हणले, ह्याच्यामध्ये तुझी चुकी नाही बाळा म्हणले. काळाची जी कडी आहे, काळाची कडी तुझ्या गळ्याला पडलेली आहे म्हणले, आणि त्याच्यामुळे तू तुझं मरण तुझ्या हाताने ओढून घेतलेलं आहेस. आणि वीरभद्र म्हणतो, हा वीरभद्र युद्धासाठी तयार आहे, बघू म्हणले तुझा कोणता गुरु आहे एवढा ताकदबाज गुरु जो तुझ्या रक्षणासाठी येईल. मच्छिंद्रनाथांनी म्हणले, अरे म्हणले महामूर्खा, माझ्या गुरुची वार्ता सोडून दे, हा जती तुला एकटाच पुरे झाला, या काळालाही हरवणारा असा हा जती तुला पुरून उरल, गुरुवर याचं तर जाऊ दे. वीरभद्रांना म्हणले, बरोबर ठीक आहे असं म्हणले. गोसावड्या म्हणले मच्छिंद्राला खिचवत वीरभद्र म्हणला, आयुष्यात कधी काळी जर राम मंत्र घेतला असतील तर याचा जप कर म्हणले. मच्छिंद्रनाथ म्हणतात, अरे महामूर्खा, राम मंत्राला तू कमी लेखतोस? अरे म्हणले शंभूपुत्रा, राम मंत्र तुला अपवित्र वाटतो काय? आणि राम मंत्राला क्षुल्लक समजण्याची महाभयंकर चूक तू करत आहेस. रामचंद्र प्रभूच्या प्रभावाने प्रत्यक्ष तुझा बापच दुःखरहित झाला असं वाटतं. अरे म्हणले शतकोटी काव्य करणारा वाल्या कोळी ज्या राममंत्राने उद्धरला, तो राममंत्र माझं संरक्षण करणार नाही का? 100% करेल आणि केल्याशिवाय राहणार नाही. आणि जाऊ दे म्हणले, माझं सोडतो,
तू तुझं बघ आता तुझी अवस्था काय होती काय नाही ते. युद्धाचा प्रसंग आहे. दोघांचंही बोलणं संपल्याबरोबर वीरभद्राने धनुष्याला बाण लावला आणि धनुष्याला बाण लावून बाण सोडल्याबरोबर मच्छिंद्रनाथाने क्षणाचाही विलंब न करता शक्ती अस्त्राची योजना करून मच्छिंद्रनाथावर त्या वीरभद्राने सोडली आणि दुसरा बाण काढला आणि दुसरा बाण काढून त्यावर नागास्त्र स्थापन केलं आणि नागास्त्र स्थापन करून तोही सोडला. जे शक्ती अस्त्र होतं आणि नागास्त्र होतं दोघांच्याही या अस्त्राचा प्रभाव एवढा होता, सगळे सप्त पाताळ जणांले, संपूर्ण पृथ्वी कंप होऊ लागली आणि आकाशातील नक्षत्रे निकळून पळू लागली. देव, दानव, मानव, यक्ष, गंधर्व, किन्नर सगळे या ठिकाणी घाबरले आणि वीरभद्राचे ते दोन अस्त्र येत आहेत हे पाहिल्याबरोबर मच्छिंद्रनाथांनी रुद्रास्त्र आणि खगेंद्रास्त्र या दोन्ही अस्त्राचा मंत्रास्त्राने या ठिकाणी अस्त्र सज्ज करून आकाशमंडळ नभोमंडळामध्ये आकाशामध्ये फेकली. आकाशामध्ये फेकल्यानंतर दोघांचेही त्या शक्ती एकमेकाच्या प्रभावाने अदृश्य झाले. नागास्त्र सज्ज केल्यावर मच्छिंद्रनाथाने गरुडास्त्र सोडले. गरुडास्त्राने नागास्त्राचा प्रभाव कमी केला आणि ते अदृश्य झाले. वीरभद्राने वातास्त्राचा प्रयोग केला. नाथाने पर्वतास्त्र सोडले. पर्वतास्त्राने वायू सगळा कोंडून गेला आणि शिवसुताने वज्रास्त्राची योजना करून पर्वतांच्या सगळ्या ठिकऱ्या उडवल्या. वीरभद्राने नाथावर अग्निअस्त्र, कामास्त्र, दानवास्त्र आणि महासर्पास्त्र 4 अस्त्र सोडली. एकापेक्षा एक भयंकर अस्त्र सोडल्यानंतर मच्छिंद्रनाथाने जलदास्त्र, रतिअस्त्र, देवास्त्र आणि संजीवनी अस्त्र या 4 अस्त्रांना त्यांच्या प्रभावी अस्त्र म्हणून सोडल्यानंतर वीरभद्राच्या अस्त्रावर विजय प्राप्त केला. भयंकर रणभूमीमध्ये संग्राम सुरू आहे आणि साधारण दिसणारा साधारण वाटणारा हा मच्छिंद्र याच्या अस्त्राचा प्रभाव बघून वीरभद्र आश्चर्य झाला आणि वीरभद्र मच्छिंद्रनाथाला म्हणतो, हे म्हणले योग्या, मी आतापर्यंत बऱ्याच जणांसोबत युद्ध केलं, देवादिकांसोबत युद्ध केलं, परंतु माझ्या समोर कोणाचाही टिकाव लागलाच नाही आणि माझ्यासोबत टिकाव लागणं एवढं सोपं नाही आहे. आणि म्हणले खरंच तुझा गुरु सामर्थ्यवान आहे आणि तू ज्ञानी आहेस, परंतु तुझा गुरु सुद्धा ज्ञानी आहे. आणि असं बोलत 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 वीरभद्राने महान अशा ब्रह्मास्त्र नाथावरती सोडलं आणि नाथाने त्याचं निवारण करण्यासाठी विधी अस्त्र सोडलं. वीरभद्राने कार्तिक अस्त्र सोडलं. त्या कार्तिक अस्त्राला शांत करण्यासाठी मच्छिंद्रनाथाने स्त्री अस्त्र सोडलं आणि वीरभद्राने काळास्त्र सोडल्यानंतर मच्छिंद्रनाथाचा आता शेवटी पर्याय राहिला नाही आणि मच्छिंद्रनाथाने महाभयंकर असं प्रळय अस्त्र सोडल्यानंतर त्या अस्त्राचा निपांत चाललेला पाहून सगळे देवादिक आता घाबरले. देवादिकांनी म्हणले, आता काळाग्नीत जर नष्ट झाला तर महाप्रलय होईल आणि महाप्रलय झाल्यानंतर सगळं या ठिकाणी त्रिभुवन या पाण्यामध्ये विलीन होऊन जाईल. सगळ्या देवतांनी सगळे स्वर्गावरून देव खाली त्या युद्धभूमीवर आले आणि युद्धभूमी आल्यावर नाथांनाही आणि वीरभद्रांनाही प्रणाम करून यांना सांगितलं की नाथा म्हणले, तुम्ही जे वासनिक अस्त्र सोडलेलं आहे त्यांच्या प्रभावाने हे सगळं नष्ट होऊन जाईल म्हणले, आणि आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हे युद्ध थांबवावं आणि ते अस्त्र मागे खेचून घ्यावं. देवाच्या शब्दाचा मान ठेवून मच्छिंद्रनाथाने
सगळ्यांना नमस्कार केला. ब्रह्मा विष्णू शंकर सगळे आले होते. सगळ्यांना नमस्कार करून आपले जे अस्त्र प्रेरण केलेले होते ते अस्त्र प्रेरण करून युद्ध थांबवलं. देवांनी सांगितले, वीरभद्रा, तुम्ही ज्यांच्या सोबत युद्ध करताय, ज्यांना सामान्य जती समजताय, तो सामान्य जती नसून प्रत्यक्षात कवी नारायणाचा अवतार मत्स्येंद्रनाथ आहे, मचिंद्रनाथ आहे. आणि दोघेही तुम्ही एकमेकांशी युद्ध करताय. दोघांनाही शांत केलं. देवादिकांनी वीरभद्रांनाही या ठिकाणी त्यांचंही कौतुक करून त्यांनाही शांत केलं. भगवान विष्णू, महादेव, सगळेच्या सगळे देव त्या ठिकाणी आलेले होते. मचिंद्रनाथांनी सगळ्या देवादिकांना भेट घेतली, त्यांना आलिंगन दिलं. भगवान विष्णूंचं चक्र मचिंद्रनाथांना दिलं आणि मचिंद्रनाथाला सांगितलं, संकट समयी तुम्ही ज्यावेळेस माझं स्मरण कराल त्यावेळेस ही चक्र तुम्हाला सहाय्य करेल. भगवान शंकरांनी त्रिशूळास्त्र दिलं. ब्रह्मदेवानी शापास्त्र दिलं. वरुण देवानी जलास्त्र मंत्र स्मरण करून दिला आणि हव्या त्या ठिकाणी पाणी उत्पन्न करण्याचं सामर्थ्य मचिंद्रनाथांना दिलं. अश्विनी कुमारांनी मचिंद्रनाथांना मोहिनी मंत्र सांगितला आणि इतरही सगळ्या देवांनी मोठमोठे वर मचिंद्रनाथांना दिले. दोघांच्याही युद्धांना त्या ठिकाणी पूर्ण विराम दिला. दोघांचाही एकमेकांच्या हातामध्ये हात दिला आणि दोघांचाही एकमेकावरचा राग निघून गेला. सगळे देवगण त्या ठिकाणी आलेले होते. सगळे देवगण आल्यानंतर आता देवगण स्वर्गामध्ये जाण्यासाठी निघाले. वीरभद्रांनी आणि मचिंद्रनाथांनी एकमेकाला आलिंगन देऊन त्यांचा जो क्रोध होता त्या क्रोधांचं उपशमन झाल्यानंतर देव स्वर्गाकडे निघाल्यानंतर मचिंद्रनाथांनी देवादिकांना विनंती केली. देवादिकांना नाथ म्हणतात, माझीही बऱ्याच दिवसापासून स्वर्ग लोकाला येण्याची इच्छा होती आणि म्हणले मंदाकिनीचं स्नान घडावं असं मला वाटत होतं. मलाही तुमच्या बरोबर स्वर्ग लोकामध्ये यायचं आहे. देवांनी मचिंद्रनाथाची विनंती मान्य केली आणि श्रीहरीने आपल्या विमानामध्ये बसवून मचिंद्रनाथाला स्वर्गामध्ये घेऊन गेले. मचिंद्रनाथ श्रीहरी स्वर्ग लोकामध्ये एकत्रितपणे व्यवहार करू लागले. मचिंद्रनाथ नित्यनेमाने मणिकर्णिकेमध्ये स्नान करायचे. असंच काही दिवस गेल्यानंतर नाथाच्या विनंतीवरून श्रीहरीने मचिंद्रनाथाला मेरू पर्वतावर नेले. त्या ठिकाणी मेरू पर्वतावर आपल्या पूर्वजन्मातील समाधीचं दर्शन नाथांनी घेतलं. नवनारायणाच्या समाध्या होत्या आणि शुकाची मिळून अशा 10 समाध्या होत्या. वैकुंठामध्ये 1 वर्ष राहिले मचिंद्रनाथ. वैकुंठामध्ये 1 वर्ष राहिल्यानंतर त्या ठिकाणावरून भगवान शंकरांनी आमंत्रण पाठवलं आणि आमंत्रण पाठवल्यानंतर मचिंद्रनाथ पुढे कैलासावर गेले. 1 वर्ष राहिले. भगवान शंकरांचा उदंड सहवास मचिंद्रनाथाला लाभला. नंतर इंद्राचं आमंत्रण आलं. इंद्राच्या आमंत्रणावरून अमरावतीला मचिंद्रनाथ गेले. 3 महिने त्या ठिकाणी राहिले. 3 महिने राहिल्यानंतर त्या ठिकाणी इंद्राने मचिंद्रनाथाचं आदरातिथ्य केलं, पाहुणचार केला. नंतर विधीचं बोलावणं आलं. ब्रह्मदेवानी नारदांना पाठवलं. म्हणले, जावा, स्वर्गामध्ये मचिंद्रनाथ आलेले आहेत, त्यांना बोलवा. नारदांनी समाचार मचिंद्रनाथाला सांगितल्यानंतर ब्रह्मदेवाच्या बोलवण्याला मान देऊन मचिंद्रनाथ सत्यलोकाला गेले. सत्यलोकाला गेल्यावर प्रत्येकाकडे 1-1 दिवस राहिले आणि 1-1 दिवस राहिल्यानंतर 7 वर्ष वास्तव्य स्वर्ग लोकामध्ये मचिंद्रनाथांनी केल्यावर सगळ्या देवाला संतोषवलं. देवगण, गंधर्व, यक्ष, किन्नर, दक्ष, पितृगण सगळ्यांसोबत सहवास केला आणि सगळ्यासोबत सहवासात केल्यानंतर हरिने विमानामध्ये बसवून मचिंद्रनाथांना
या ठिकाणी आपली जी पृथ्वी आहे पृथ्वीवर पाठवलं. पृथ्वीवर पाठवल्यानंतर मच्छिंद्रनाथ आपापल्या नित्यनेमाप्रमाणे पदभ्रमण करीत नानाविध तीर्थाच्या भेटी घेत निघाले. मच्छिंद्रनाथ केकाड देशामध्ये आले. पश्चिम प्रांत त्यामध्ये वज्रवन होतं. वज्रवनामध्ये महादेवी भगवतीचं अतिशय जागृत देवस्थान होतं आणि तिला वज्राबाई म्हणत होते. मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी गेले. देवीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर अंबिकेला भावपूर्ण नमस्कार केला आणि नमस्कार करून तीर्थामध्ये स्नान करावे म्हणून तिथं कुंड होती. कुंडाकडे गेले. मच्छिंद्रनाथांनी त्या कुंडामध्ये स्नान केलं आणि स्नान केल्यावर त्या मंदिराचा जो पुजारी होता त्या पुजाऱ्याला विचारलं की म्हणली इथे एवढे मोठे कुंड दिसले, कशाची कुंड आहे ते? पुजाऱ्यांनी सांगितलं ही सगळी एकूण 365 कुंड आहेत आणि याविषयीची काय कथा आहे? मग त्या पुजाऱ्यांनी सांगितलं प्राचीन काळामध्ये वसिष्ठांनी या ठिकाणी यागाचं आयोजन केलेलं होतं. यज्ञ या ठिकाणी स्थापन केलेला होता. यागाचं आयोजन केल्यानंतर सगळ्या त्रिभुवनामध्ये आमंत्रण पाठवली. सगळ्या आमंत्रणाला मान देऊन सगळ्या त्रिभुवनीची जे देवगण होते सगळे देवगण वसिष्ठांच्या यागाला आले. देवगणाबरोबर इंद्र सुद्धा आले होते. इंद्र आल्यानंतर त्या ठिकाणी इंद्रांचा ज्या पद्धतीनं यथाविधीने सन्मान व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीने सन्मान झालेला नसल्यामुळं इंद्राला राग आला आणि इंद्रानं वज्रास्त्र फेकलं. इंद्रानं वज्रास्त्र फेकलेलं पाहून रामचंद्र प्रभूंनी म्हटले इंद्राने वज्रास्त्र फेकून या ठिकाणी सगळ्यांचा नाश करायचं मनामध्ये वेधलेलं आहे. रामचंद्र प्रभूंनी एका दर्भाची काडी उचलली आणि दर्भाची काडी उचलून फेकली आणि त्या काडीमध्ये जी भगवती आहे या ठिकाणी महादेवीने त्या दर्भाच्या काडीमध्ये संचार केला आणि जे इंद्राचं जे वज्रास्त्र होतं त्या वज्रास्त्राला गिळंकृत केलं, गिळून घेतली आणि भगवतीने ते अस्त्र गिळाल्यामुळं त्या ठिकाणी अस्त्राचा जो प्रभाव होणार होता त्या ठिकाणी सगळ्या यज्ञाचा जो संहार होणार होता तो वाचला. भगवतीनं अस्त्र गिळाल्यानंतर आणि त्या ठिकाणी जो यज्ञ स्थापन केलेला आहे त्या यज्ञामध्ये जे इंद्र आहेत इंद्र रागावलेले आहेत आणि इंद्र रागावलेला पाहून देवादिकांनी इंद्राची स्तुती केली. याग घडला आणि जवळपास 12 वर्षापर्यंत यागाची त्या ठिकाणी पूर्ती झाली. ही कथा होती. 12 वर्षाच्या काळामध्ये ज्या ज्या देवतांनी ज्या ज्या कुंडामध्ये स्नान केली त्या त्या कुंडाला त्या त्या देवाच्या नावारूपानं ओळख मिळाली. त्याच नावानं देवादिकांना त्या कुंडाची नावं पडली. ते 365 कुंडे नाथांनी बघितलं आणि त्याच कुंडाप्रमाणे एक कुंड आपलंही निर्माण करावं या उद्दिष्टाने मच्छिंद्रनाथांनी त्या ठिकाणी सरस्वती नदीचा परिसर होता. सरस्वती नदीच्या परिसरावर गेले. त्या ठिकाणी उंच अशी जागा पाहिली आणि उंच जागेवर वरुण मंत्र जपला. वरुण मंत्र जपल्याबरोबर जलास्त्राचा प्रयोग करून त्या ठिकाणी पाणी उत्पन्न केलं आणि पाणी उत्पन्न करून अग्निमंत्र जपला. अग्निमंत्र जपल्याबरोबर जे महादेवांनी जे त्रिशूळ दिलेलं होतं त्या त्रिशूळाची विरुद्ध बाजू मच्छिंद्रनाथाने त्या पर्वतावर आपटल्या बरोबर त्या ठिकाणी एक कुंड तयार झालं.
आणि पाणी तुडुंब भरलं. त्या कुंडामध्ये गरम पाणी येत होतं. नाथांनी स्नान केलं आणि पवित्र त्या कुंडातलं पाणी घेऊन भगवतीलाही स्नान घातलं. मच्छिंद्राने निर्माण केलेल्या कुंडातलं स्नान भगवतीला घातल्याबरोबर भगवती प्रसन्न झाली आणि मच्छिंद्रनाथाच्या सन्मुख प्रगट होऊन म्हटले, मच्छिंद्रनाथा, तू तर महापराक्रमी योगी आहेस. तुम्ही स्वतः हे कुंड तयार केलं. आणि म्हणली, पाताळातील नदीला भूमीवर तुम्ही प्रगट केलं आणि त्याच्यामुळं मी तुमच्यावरती प्रसन्न झाले. यापूर्वी मला भगवंतांनी स्नान घातलेलं होतं, परंतु थंड पाण्याने घातलं होतं. तुम्ही तर मला पाताळातल्या नदीचं, भोगावतीचं गरम पाण्याने स्नान घातलं, त्यामुळे मी तुमच्यावर प्रसन्न झाले आणि तुम्ही 1 महिन्यापर्यंत माझ्या सानिध्यामध्ये राहावं ही माझी इच्छा आहे. मच्छिंद्रनाथांनी देवीच्या इच्छेला मान देऊन त्या ठिकाणी राहण्याचं वचन देवीला दिलं. आपल्या वास्तव्यामध्ये देवीच्या पुत्रवत स्नेहाने मच्छिंद्रनाथांनी दोघांचा संवाद झाला. काही दिवस मच्छिंद्रनाथ राहिले आणि मच्छिंद्रनाथांनी देवीला म्हणाली, आई, तुला जे स्नान घातलेलं आहे त्याच्यामुळे त्या नदीचा ओघ कायम या ठिकाणी राहणार आहे. आणि मच्छिंद्रनाथांनी देवीला प्रश्न केला, आई म्हणले, तुझं नाव वज्राबाई पडलेलं आहे. म्हणले, जगदंबेचा अवतार वज्राबाई तुझं नाव कसं काय पडलं? मला त्याच्याविषयीची कथा सांग बर. म्हटल्यानंतर देवींना सांगितलं, वसिष्ठ ऋषींनी या ठिकाणी यज्ञाचं जे आयोजन केलेलं होतं, समारंभात उपस्थित राहण्यासाठी सगळ्या देवादिकांना आमंत्रण धाडली होती. यज्ञस्थानी सभा मंडपात मोठे मोठे जपी तपी मुनी आणि सगळं ध्यान करणारे ध्यानी सगळेच्या सगळे आलेले होते. आणि इंद्राला आपल्या सैन्यासोबत इंद्र त्या ठिकाणी आल्यावर त्यावेळी त्याला साजेसा त्याच्या पदाला शोभणारा सन्मान केला नाही म्हणून रागावलेल्या इंद्रानं आपलं वज्र टाकलं. त्या वज्रामुळे प्रचंड हानी होईल हे रामचंद्र प्रभूच्या लक्षात आल्यावर दर्भ उचलून शक्तिमंत्राने भारून त्या वज्रावर सोडलं आणि त्या दर्भामध्ये प्रवेश करून मी ते वज्र गिळून टाकलं. आणि आपल्या वज्राचा नाश झालेला पाहताच इंद्र वरमला, दचकला आणि सभामंडपामध्ये येऊन रामाची स्तुती केली. त्याच्या स्तुतीने रामचंद्र प्रभू प्रसन्न झाले आणि रामचंद्र प्रभू प्रसन्न होऊन सगळ्या देवदेकांनी सांगितलं, इंद्राचं जे हे वज्रास्त्र आहे इंद्राला वापस द्या. स्तुतीला तोषलेले रामचंद्र प्रभू त्यांनी देवीला इंद्राचं वज्रास्त्र वापस देण्यासाठी सांगितलं. देवीने ते अस्त्र इंद्राला परत केलं. ही यागाची कथा आहे आणि मी ते वज्रास्त्र गिळल्यामुळं माझं नाव वज्राबाई असं पडलं. आणि त्यावेळी प्राणप्रतिष्ठेच्या वेळी भगवान श्री रामचंद्र प्रभूंनी मला भोगावतीचं स्नान घातलेलं होतं, परंतु म्हटलं थंड पाण्याचं स्नान घातलेलं होतं. ते पहिलं स्नान रामचंद्र प्रभूंनी घातलं आणि दुसरं स्नान मच्छिंद्रा तू घातलंस, त्यामुळं मी प्रसन्न झालेली आहे. मला याच ठिकाणी मी त्या यज्ञापासून मी या ठिकाणी विराजमान आहे. आणि प्रभू रामचंद्रापेक्षाही श्रेष्ठ असा तुझा पराक्रम मच्छिंद्रनाथा आहे. देवीनं मच्छिंद्रनाथांना अतिशय आदरातिथ्य ठेवून 1 महिन्यापर्यंत नाथांना त्या ठिकाणी ठेवून घेतलं. मच्छिंद्रनाथ या ठिकाणी देवीच्या वास्तव्यामध्ये राहून मच्छिंद्रनाथाला समाधान वाटलं आणि मच्छिंद्रनाथांनी 1 महिना त्या ठिकाणी राहून देवीचा निरोप घेतला. आणि देवीचा निरोप घेऊन उत्तर दिशेकडे मच्छिंद्रनाथ निघाले. आणि
द्वारावती तीर्थामध्ये स्नान केलं आणि द्वारावती तीर्थामध्ये स्नान करून मच्छिंद्रनाथ पुढे अयोध्येमध्ये आले. आता अयोध्येमध्ये आल्यानंतर इथली जी हे कथा आहे, पाशुपत जो राजा आहे, पाशुपत राजाला पुढच्या अध्यायामध्ये रामचंद्र प्रभूचं प्रत्यक्षात दर्शन होणार आहे. अतिशय गोड आणि रसाळ अध्याय 8वा आहे. त्यामुळं सर्व श्रोत्यांनी 8व्या अध्यायाचं श्रवण करावं. नवनाथ भक्तिसारामध्ये प्रत्येक अध्यायाला फलश्रुती प्राप्त झालेली आहे. 7व्या अध्यायाचं मनन पठन केल्यानंतर 84 लक्ष योनीमध्ये जन्म होणार नाही आणि माणसाला जी व्यथा लाभलेली आहेत, एखाद्याला जी चिंता लाभलेली आहे, तो चिंतातूर न राहता चिंतेतून मुक्त होईल, या अध्यायाची फलश्रुती आहे. अशा प्रकारे मच्छिंद्रनाथ अयोध्येमध्ये पोहोचलेले आहेत. आजचा 7वा अध्याय समाप्त झालेला आहे. रामकृष्ण हरी. आदेश. आजचा अध्याय कसा वाटला त्याची प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा. धन्यवाद.